नमस्कार. कधी विचार केलाय, जी बातमी आज आपल्यापर्यंत एकाच सेकंदात पोहोचते, तीच बातमी काही शतकांपूर्वी शहरापर्यंत पोहोचायला किती वेळ घेत असेल? आज आपण भारतातल्या प्रसारमाध्यमांच्या याच अविश्वसनीय प्रवासाचा आढावा घेणार आहोत, अगदी दवंडी पिटण्यापासून ते थेट लाईव्ह टेलिव्हिजनपर्यंत. चला तर मग सुरू करूया हा रंजक प्रवास. आज बघा, एका क्लिकवर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातली बातमी आपल्या हातात असते. पण जरा कल्पना करा त्या काळाची, जेव्हा ना इंटरनेट होतं ना टीव्ही. तेव्हा एखादी महत्त्वाची बातमी एका गावातून दुसऱ्या गावात कशी पोचत असेल आणि किती वेळ लागत असेल? हे एक उदाहरण पुरेसं आहे त्या काळातली परिस्थिती समजायला. विचार करा, बिहारमध्ये दुष्काळ पडलाय आणि ही बातमी दिल्लीत बसलेल्या सम्राटापर्यंत पोचायलाच कित्येक आठवडे लागतायत. मग मदत कधी पोचणार? यालाच म्हणतात माहितीच्या अभावाचं युग. तर मग प्रश्न हा आहे की छपाईची क्रांती होण्याआधी बातम्या पसरायच्या कशा? चला, इतिहासाची पानं जरा उलटून पाहूया आणि भेटूया त्या काळातल्या पहिल्या संदेशवाहकांना. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे. जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याची गरज ही अगदी पूर्वीपासून होती. मग ते इजिप्तमध्ये दगडावर कोरलेले सरकारी आदेश असोत किंवा आपल्या भारतात दवंडी पिठून दिलेली सूचना, माहिती पोहोचवणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे. पण मग एक असं तंत्रज्ञान आलं ज्याने माहितीचा आणि विचारांचा प्रवाहच बदलून टाकला. एक नवी क्रांती सुरू झाली, शाही आणि कागदाची. हो, आपण बोलतोय वृत्तपत्रांबद्दल. आणि हे आहेत जेम्स ऑगस्टस हिक्की, भारतीय पत्रकारितेचा पाया रचणारी व्यक्ती. 1780 मध्ये त्यांनी बेंगॉल गॅझेट सुरू केलं, जे फक्त बातम्या देत नव्हतं तर तत्कालीन ब्रिटिश प्रशासनावर सडेतोड टीकाही करत होतं. खरं तर इथूनच भारतातल्या निर्भीड पत्रकारितेची सुरुवात झाली. इंग्रजी वृत्तपत्रांनंतर खरी क्रांती झाली ती प्रादेशिक भाषांमध्ये, आणि याची सुरुवात केली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून. त्यांचं काम इतकं मोठं आहे की त्यांना आद्य संपादक म्हटलं जातं, आणि त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी आपण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. हे लक्षात घ्यायला हवं की वृत्तपत्र म्हणजे फक्त बातम्या देणारे कागद उरले नाहीत, तर ती सामाजिक बदलाची एक मोठी हत्यारं बनली. लोकांच्या मनात विचारांची ठिणगी पेटवणारी आणि समाजाला सुधारणेच्या वाटेवर नेणारी ती एक शक्तिशाली व्यासपीठ होती. आणि ही विविधता तर बघा, प्रभाकरने लोकांना थेट फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास सांगितला, तर ज्ञानोदयने चक्क नकाशा आणि चित्र छापलं. इंदुप्रकाशने विधवा पुनर्विवाहासारख्या महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली, तर दीनबंधू हे सर्वसामान्य माणसाचा म्हणजेच बहुजन समाजाचा आवाज बनलं. प्रत्येक वृत्तपत्राने समाजाच्या एका वेगळ्या पैलूला हात घातला. आणि मग आले केसरी आणि मराठा. टिळक आणि आगरकरांच्या या वृत्तपत्रांनी तर ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिलं. त्यांनी फक्त देशातल्याच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणावरही इतकं परखडपणे लिहिलं की लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत आणखीनच प्रज्वलित झाली. तर छापलेल्या शब्दांची ताकद आपण पाहिली, पण आता वेळ होती आवाजाची जादू अनुभवण्याची. एक असं माध्यम जे थेट लोकांच्या घरात पोहोचलं. हो, तो होता रेडिओ, आपली लाडकी आकाशवाणी. हा लोगो आणि याची ती खास ओळख करून देणारी धून आठवते का? आकाशवाणीने खरंच देशाच्या कानाकोपऱ्यात आवाज पोचवला आणि करोडो भारतीयांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली. आकाशवाणीचा हा प्रवासही खूप रंजक आहे. एका खासगी कंपनीपासून सुरुवात झाली, मग ब्रिटिश सरकारने ताबा घेतला आणि अखेरीस स्वातंत्र्यानंतर कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलेलं आकाशवाणी हे नाव मिळालं. भारताचा आवाज बनण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. आणि हा आकडा बघा, 146. विविध भारती ही सेवा फक्त 24 प्रमुख भाषांमध्येच नाही तर तब्बल 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम पोहोचवते. याचाच अर्थ हे माध्यम भारताच्या खऱ्या विविधतेचा सन्मान करतं. आवाजाच्या दुनियेनंतर आता वेळ होती चित्र पाहण्याची. एक अशी जादूची पेटी जी फक्त आवाजच नाही तर चालती बोलती चित्र थेट आपल्या दिवाणखान्यात घेऊन आली. आपण बोलतोय दूरदर्शनबद्दल. दूरदर्शनचा हा प्रवास बघा. 1959 मध्ये दिल्लीत एका छोट्या केंद्रापासून सुरुवात झाली. मग 1982 मध्ये रंगीत टीव्ही आला आणि 1991 मध्ये तर खासगी चॅनल्सना परवानगी मिळाली. या 3 दशकांनी भारताचं मनोरंजन आणि माहितीचं जग पूर्णपणे बदलून टाकलं. पहिल्यांदाच असं झालं की लोक फक्त बातम्या ऐकत नव्हते तर त्या पाहत होते. क्रिकेट मॅच जिंकल्याचा आनंद असो किंवा देशावर आलेलं एखादं संकट, दूरदर्शनने लोकांना त्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार बनवलं. आणि याचा परिणाम खूप खोलवर झाला. तर दवंडीपासून ते केबल टीव्हीपर्यंत माहितीचे स्रोत वाढतच गेले. पण या माहितीच्या महापुरात प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा का? हा आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
आणि तोच आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे घेऊन जातोय. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ही हिटलरच्या बनावट डायऱ्यांची घटना बघा. ही आपल्याला एक मोठा धडा शिकवते. अगदी मोठी आणि प्रतिष्ठित माध्यमंसुद्धा फसवली जाऊ शकतात किंवा त्यांच्याकडून ही चूक होऊ शकते. म्हणूनच आपण जे काही वाचतो किंवा पाहतो ते तपासून पाहणं गरजेचं आहे. माध्यमं ही वर्तमानाचा आरसा असतात, तर इतिहास त्या आरशाला चौकट देतो. कोणत्याही बातमीला किंवा घटनेला पूर्णपणे समजून घेण्यासाठी इतिहासाचा संदर्भ लागतोच. जर ही चौकट नसेल तर आरशात दिसणारं प्रतिबिंब नेहमीच अपूर्ण राहील. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, आज आपण ज्या बातम्या पाहतो, जे व्हिडिओज शेअर करतो, तोच उद्याचा इतिहास बनणार आहे. मग भविष्यातल्या पिढ्या जेव्हा आपल्या या काळाकडे मागे वळून पाहतील, तेव्हा त्यांना आपली कहाणी कशी दिसेल, याचा विचार नक्की करा.